हाय फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आराध्य किचनमध्ये. आज मी तुम्हाला मस्त हॉटेल स्टाईल पालक पनीर दाखवणार आहे. चला तर मग करूया पालक पनीर. त्यासाठी लागणाऱ्या साहित्यांची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. पालक पनीर करण्यासाठी मी इथे 250 ग्रॅम पनीर घेतलेले आहे आणि एक पालकाची जुडी घेतलेली आहे. त्यानंतर 2 मोठे कांदे, 2 मोठे टोमॅटो चिरून घेतलेले आहेत. अर्धी वाटी दही घेतलेले आहे. 10-12 लसणाच्या पाकळ्या, 10-12 आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि गरम मसाला 2 चमचे घेतलेला आहे आणि फोडणीसाठी जिरे, 2 तमालपत्र आणि दालचिनी घेतलेली आहे. सेपरेट काजूची पेस्ट करून घेण्यासाठी 10-12 काजूचे तुकडे करून घेतलेले आहेत. पहिल्यांदा आपण पालक थोडा शिजवून घेणार आहोत. त्यासाठी गॅसवरती पॅन ठेवून त्यामध्ये पाणी घालून घेतलेले आहे. या पाण्यामध्ये धुवून घेतलेला पालक घालावा आणि या पाण्यामध्ये हा पालक 5 मिनिट शिजवून घ्यावा. पालक थोडा शिजवून घेतल्यामुळे त्यामध्ये जो उग्रपणा असतो तो कमी होतो. बघू शकता तुम्ही, इथे पालक शिजलेला आहे. आता आपण हा थंड होण्यासाठी प्लेटमध्ये काढून घेऊया. हे पाणी तुम्ही भाजी किंवा आमटीसाठी वापरू शकता किंवा आपण पालक पनीर करणार आहे त्यामध्ये सुद्धा हे यूज करू शकता. त्यानंतर याच कढईमध्ये आणखी थोडे पाणी ठेवून त्यामध्ये कांदा आणि टोमॅटो घालून घ्यावा. कांदा आणि टोमॅटो या पाण्यामध्ये 5 मिनिट शिजवून घ्यावे. बघू शकता तुम्ही, कांदा आणि टोमॅटो या पाण्यामध्ये शिजलेले आहेत. आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. हा कांदा आणि टोमॅटो थंड झाल्यानंतर यामध्ये आलं आणि लसूण घालून याची पेस्ट करून घ्यावी. त्यानंतर याच मिक्सरच्या भांड्यामध्ये शिजवलेला पालक, 4 मिरच्या आणि कोथिंबीर घालून हे मिक्सरला वाटून घ्यावे. आणि जे आपण काजू घेतलेले आहेत त्याची सुद्धा आपण पेस्ट करून घ्यावी. पालक पनीर करण्यासाठी आपले मसाले वाटून झालेले आहेत. आता आपण या पॅनमध्ये पनीर भाजून घेऊया. थोड्याशा तेलामध्ये आपण पनीर 1-2 मिनिट परतून घेणार आहोत. जर पनीर भाजणार नसाल तर तुम्हाला एक टिप देते. हा पनीर तुम्ही गरम पाण्यामध्ये 1-2 ते 3 मिनिट उकळून घ्यावा. त्यामुळे सुद्धा पनीर सॉफ्ट होतो.
चला आता पनीर भाजलेले आहेत, आपण आता हे प्लेटमध्ये काढून घेऊया. खूप वेळ पनीर परतायचे नाही, ते चांबट होतात. 2-3 मिनिट झाले की हे आपण प्लेटमध्ये काढून घ्यावे. आता काजू पनीरला आपण फोडणी देऊया. पहिल्यांदा पॅनमध्ये 4 चमचे तेल घालावे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 मोठा वेलदोडा, 2 दालचिनीचे तुकडे आणि 2 तमालपत्र घालावेत. आणि चिमूटभर जिरे घालावेत. हे खडे मसाले थोडे गरम झाल्यानंतर यामध्ये चिरलेला 1 कांदा घालावा. कांदा आणि मसाले थोडे तेलामध्ये परतून घ्यावेत. खडे मसाले आणि कांदा भाजलेला आहे. आता यामध्ये आपण कांदा आणि टोमॅटोची पेस्ट केलेली आहे ती यामध्ये घालावी. कांदा आणि टोमॅटो पण शिजवून घेतलेले आहेत, त्यामुळे या तेलामध्ये कांदा आणि टोमॅटो खूप शिजवावे लागत नाहीत. कांदा आणि टोमॅटोची पेस्ट 2 मिनिट परतून घ्यावी. एक चमचा आलं आणि लसूण पेस्ट घालावी आणि हे सर्व तेलामध्ये परतून घ्यावे. कांदा आणि टोमॅटो थोडा शिजलेला आहे. आता आपण यामध्ये पालकाची पेस्ट केलेली आहे ती यामध्ये घालावी. पालकाची पेस्ट करताना मी यामध्ये मिरची घातलेली आहे, त्यामुळे मी लाल तिखट वापरत नाही आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही यामध्ये मिरचीच्या ऐवजी लाल तिखट वापरावे. ही पालकाची पेस्ट तेलामध्ये परतून घ्यावी आणि यामध्ये अर्धी वाटी दही घालावे. आणि यामध्ये चवीपुरते मीठ घालावे आणि हे सर्व शिजवून घ्यावे. बघू शकता तुम्ही पालक शिजलेला आहे थोडा. आता यामध्ये आपण काजूची पेस्ट केलेली आहे ती यामध्ये घालावी. यामध्ये कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी थोडे पाणी घालावे. यामध्ये 2 चमचे गरम मसाला घालावा आणि हे सर्व मिक्स करून घ्यावे आणि 10 मिनिट हे सर्व व्यवस्थित शिजवून घ्यावे. कारण त्यानंतर आपण यामध्ये पनीर घालणार आहोत. पनीर घातल्यानंतर हे जास्त वेळ शिजवता येत नाही. बघू शकता तुम्ही 10 मिनिट झालेले आहे. आपले मसाले आणि पालक शिजलेला आहे. आता यामध्ये आपण पनीर घालणार आहोत.
पनीर घातल्यानंतर हे 2 ते 3 मिनिट शिजवून घ्यावे. या पद्धतीने जर तुम्ही पालक पनीर केला तर अगदी हॉटेलसारखी तुम्हाला टेस्ट भेटणार आहे. चला तर मग रेसिपी आवडली असेल तर नक्की करून पहा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपींचे अपडेट लवकर मिळेल. वेळ काढून माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप थँक्स.